आज नवी मुंबई संघर्ष युवा यांच्या वतीने आज जी काही घटना या महाराष्ट्रामध्ये घडलेली आहे त्याच्या निषेधार्थ इथे एक छोटासा उपोषण आम्ही आयोजित केलं आणि या महाराष्ट्रामध्ये जे काही घटना घडत आहेत, बहुजनांवरती जे काही अन्याय अत्याचार होत आहेत त्या विरोधात संबंध महाराष्ट्रामध्ये उपोषण म्हणा किंवा आंदोलन वारंवार चालूच आहे, तरी या सरकारला जाग येत नाही आहे। म्हणजे कुठेतरी असा एक संशय निर्माण होतो मनामध्ये की हे सरकार जे आहे, जे सरकार आता आलेलं आहे, म्हणजे ज्यावेळेस मला वाटतं भीमा कोरेगाव झालं त्यावेळेसचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होते, म्हणजे आणि आत्ताही सरकारमध्ये जे आले ते देवेंद्र फडणवीसच आलेले आहेत। तर कुठेतरी संशय मनामध्ये निर्माण होतो की बाबा हे सगळ्या गोष्टी जाणून बुजून केल्या जात आहेत, ठरवून केल्या जात आहेत, हे मनुवादी सरकार आहे आणि हे मला वाटत नाही की आपल्यासारख्या बहुजनांना इथे सत्तेमध्ये येण्यासाठी म्हणा किंवा चांगले कार्य करण्यासाठी आपल्याला हे लोक जिवंत ठेवतील। कारण आमच्यातलाच एक समाज बांधव जो संविधानप्रेमी होता, जो संविधान पूर्णपणे आकस्मित करून मग तो कुठल्या समाजाचा आहे, कुठल्या धर्माचा आहे, कुठल्या जातीचा आहे, पंथाचा आहे हा विचार न करता तो जर संविधानाच्या रक्षणासाठी जर रस्त्यावर उतरत असेल आणि अशा प्रकारे त्याची हत्या केली जात असेल तर खरोखरच हे निषेधार्थ आहे आणि अशी घटना झाली नाही पाहिजे। यासाठीच हे सगळं महाराष्ट्रभर आंदोलन म्हणा किंवा निदर्शने चालू आहेत। आम्हीसुद्धा छोटासा एक प्रयत्न केला नवी मुंबईमधनं की या सगळ्या गोष्टीला आळा बसला पाहिजे। त्यानंतर आपल्या या भारताचे जे गृहमंत्री आहेत, एक जबाबदार पदावरती बसलेला व्यक्ती ज्यावेळेस असं वक्तव्य करतो तेव्हा खरोखरच असं वाटतं की खरोखर तो शिकलेला आहे का, खरोखरच यांचे डॉक्युमेंट चेक करायची गरज आहे। मला वाटत नाही हे शिकलेले लोक अशा पद्धतीचं वक्तव्य करत असतील। हे अमित शहा हे स्वतःसाठी मोठे असतील पण जनतेच्या मतावरती हे लोक निवडून येतात याचं भान यांना राहिलेलं नाही आहे। संविधानाच्या एक एक घटनेवरती जे काही कायदेची तरतूद म्हणा किंवा जे काही घटना दिलेली आहे त्या घटनेनुसार यांना तिथे त्यांचे जे काही प्रश्न असतील ते मांडावे लागतात, पण मला वाटतं याचा विसर त्यांना पडलेला आहे। तर त्यांनी जमिनीवर लवकरच आलं पाहिजे, नाहीतर हे भीमसैनिक हे समाज बांधव त्यांना चपलाचा हार घातल्याशिवाय शांत बसणार नाही। मी एवढं तुमच्या चॅनलच्या माध्यमातून आवाहन करतो। जय भीम। नवी मुंबई युवा संघर्ष समिती यांच्यातर्फे आज परभणीमध्ये जी घटना घडलेली आहे त्याचा निषेध व्यक्त करण्यासाठी आज आम्ही इथे मोठ्या संख्येने सामील झालेलो आहेत तिथे। आणि आमची नवी मुंबई युवा संघर्ष समिती यांनी हे जे एक उत्कृष्ट असं जे पाऊल उचललं आहे आणि ह्याबद्दल आम्ही जे शहीद आमचे सोमनाथ सूर्यवंशी यांना इथे श्रद्धांजली वाहतो आहे आणि त्यांच्या कुटुंबाचं पुनर्वसन व्हावं याद्वारे आम्ही इथे सरकारला मागणी करतो आहे। आणि अशा प्रकारची घटना महाराष्ट्रात परत होऊ नये यासाठी आम्ही आमच्या नवी मुंबई युवा संघर्ष समितीतर्फे एक चेतावणी देतो आहे। जर भविष्यामध्ये जर अशा घटना होत असतील तर ह्याचं अख्ख्या महाराष्ट्रावर पडसाद उमटतील आणि त्याच्यासाठी अशा लोकांना ह्याची किंमत चुकवावी लागेल, यासाठी त्यांनी तयारी ठेवावी। धन्यवाद। परभणी येथे जे सोमनाथ सूर्यवंशी आहे त्यांची जेलमध्ये जी हत्या करण्यात आली आणि सांगितलं की बाबा त्यांना हार्ट अटॅक आला, हे सर्व चुकीचं आहे। प्लस अमित शहांनी जे वक्तव्य केलं आहे बाबासाहेबांबद्दल ते पण खूप निंदनीय आहे। त्याचाच निषेध करण्यासाठी नवी मुंबई युवा संघर्ष समितीने एक दिवसीय उपोषण केलं आहे आणि सर्व नवी मुंबईचा त्यांना खूप भरघोस प्रतिसाद आहे। महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज, क्रांतिज्योती महात्मा ज्योतिराव फुले आणि आई सावित्रीबाई फुले, भारतीय घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करतो। आणि आज हा जो नवी मुंबई संघर्ष समितीच्या युवा संघर्ष समितीच्या वतीने जे एकदिवसीय उपोषण ठेवण्यात आलेले आहे, आमच्या ज्या प्रमुख मागण्या आहेत की संविधानाचा अपमान करणाऱ्याला कठोर शिक्षा झालीच पाहिजे। त्यानंतर आमचे शहीद सूर्यवंशी साहेब यांना न्याय मिळाला पाहिजे, त्यांच्या घरच्या लोकांना योग्य तो न्याय मिळून त्यांच्या घरच्या एखाद्या व्यक्तीला सरकारी नोकरी आणि मोठ्या प्रमाणात आर्थिक मदत या ठिकाणी सरकारच्या मार्फत झाली पाहिजे। आणि तिसरी, ज्यांनी संसदेमध्ये बाबासाहेबांचा अपमान केला
अशा अमित शहाला मंत्रिपदावरनं त्याची या ठिकाणी रस्सीखेच झाली पाहिजे, त्यांना मंत्रिपदावरनं उतरवण्यात आलं पाहिजे, त्यांचा राजीनामा घेण्यात आला पाहिजे, अशी आमची या ठिकाणी महत्त्वाची मागणी आहे। आणि या ठिकाणी बहुजन समाज हा फक्त एक आंबेडकरी समाज म्हणजे बहुजन समाज नाही, तर बहुजन समाज हा एवढा मोठा आहे की ह्या चळवळीमध्ये जेव्हा तुम्ही उतराल बहुतेक लोकांना माहीत नाही की आपण बहुजन आहे म्हणून। या अशा प्रकारची परिस्थिती या ठिकाणी आलेली आहे आणि या सर्व गोष्टीमध्ये आपण सर्व बहुजनांनी मोठ्या संख्येने उतरलं पाहिजे। म्हणून आज अखिल भारतीय माळी महासंघ आणि विदर्भ माळी संस्था यांच्यामार्फत आम्ही माळी समाजाचा या ठिकाणी पाठिंबा ह्या आजच्या या उपोषणाला देत आहेत आणि याच्यापुढे कोणत्याही प्रकारचा संघर्ष करायचा असेल या बाबतीमध्ये तर हा माळी समाज हा नेहमी या ठिकाणी या अशा प्रकारच्या चळवळींमध्ये पाठीशी असेल अशी या ठिकाणी ग्वाही देतो। आणि आंबेडकर हा आमचा बाप आहे, हा राहणार असं ह्या सर्वांना मी ठासून सांगू इच्छितो। जय हिंद, जय भीम। रत्न, विश्वभूषण, बोधिसत्व, घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आज त्याच्या जीवनावर शहा असा बोलायला लागला की आंबेडकर 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 का बोलता, त्याच्यापेक्षा देव देव बोला म्हणजे स्वर्गात देव दिसेल। आणि मोदी शहाचं कसं आता म्हातारा झाला, त्याच्या गौऱ्या अर्ध्या मशानभूमीत गेलेल्या आहेत, त्याला देव पाहायची गरज आहे, पण देशाला देव पाहायची गरज नाही। आमचा देव फक्त बाबासाहेबच आहे, या देशाचा सुद्धा देव बाबासाहेबच आहे, घटना लिहिणारा बाबासाहेबच आहे। शहा खातो ना कुटका बाबासाहेबांना टाकलेला तो बाबासाहेबाचाच कुटका आहे। जे खुर्ची आहे ना शहा बसतो भिकारी ते बाबासाहेबाचीच खुर्ची आहे। शहाना आधी समजून घ्या, वेळा नाही ना शहा वेळा आहे का? वेळे माणसं असे बोलतात, वेळे बोलतात, शहाणे माणसं असे बोलत नाही। आजपर्यंत बाबासाहेबाच्या कुटक्यावर जगतो, त्याच्या भाकरीवर जगतो, बाबासाहेबाच्या भाकरीवर हा शहा आज बोलायला लागला की देव पा स्वर्गात, बाबासाहेब बाबासाहेब बोलू नका। अरे शहा मूर्खा, बाबासाहेब 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 आमच्या रक्तात आहे, नसा नसात आहे आणि आमच्या डोक्यात आहे। आमचे बाबासाहेब ह्या देशात बाबासाहेबाच्या पुण्याईनंच हा देश चालतो आहे, एवढं शहाणं समजून घ्याव। वेळा असन तर मोदीनं त्याला दवाखान्यात चांगल्या न्याव, चांगल्या दवाखान्यात मोदीनं न्याव, का की शहाचा मोदी मित्र, शहाचा मित्र मोदी, मोदीचा मित्र शहा, हे मोदीनं त्याचा विलाज कराव। जगाचं नंतर बघा, पहिला शहाचा विलाज कराव मोदीने। आणि म्हणून आमचं म्हणणं आहे ह्या ज्या काही ह्या सुविधा भेटतात महिलांना सुद्धा त्या पण बाबासाहेबांना दिलेल्या आहे। ज्या वेळेस प्रसूती असते 3 महिन्याची सुट्टी, 6 महिन्याची सुट्टी हे बाबासाहेबांना दिलेली आहे। बाबासाहेबांनी भर पगार 8 दिवसाची सुट्टी हे बाबासाहेबांनाच या देशात दिलेली आहे, नाहीतर जलम चालूच राहायचं काम चालूच राहायचं, पण बाबासाहेबांनाच 8 दिवसाची सुट्टी बाबासाहेबांना दिलेली आहे। म्हणजे बाबासाहेब कमी हुशार आहेत का म्हणा? शहा तू आहेस वेळा, वेळा आहे शहा। बाबासाहेबाच्या पुण्याईनं खाताना म्हणा तर नीट खा, पण आमच्या रक्तात आता तर काय नाही, आता हे युवा आघाडी पेटलेली आहे, आता थिनगी आहे, थिनगी। शहाला म्हणा थिनगी आहे शहा, तुझे तुकडे तुकडे जे जे असणार नाही त्यातमध्ये भाजपचे त्याचे तुकडे तुकडे होतील म्हणा। असं आम्ही आंदोलन करू ना, खेड्या पाड्यात सगळ्या इकडे। अरे आम्ही बाबासाहेबाच्या पुण्याईनं तुम्ही जगता, आम्ही जगतो। आमच्या बाबासाहेबाच्या नावावर कोणी असं बघत असेल ना, बोलत असेल ना, तर आम्ही हे महिला आम्ही सगळ्याच, एवढ्याच नाही सगळ्या या देशातल्या महिला पेटू ना, तर आम्ही वाघिणी तुझे तुकडे तुकडे करून टाकू तुमचे। हे आमचं सांगणं आहे। शहानी पटकन राजीनामा द्याव आणि बाबासाहेबाची माफी मागाव, हेच आमचं निश्चित आहे। जय भीम, धन्यवाद। तथागत गौतम बुद्ध, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, माता रमाई, माता भीमाई, छत्रपती शाहू महाराज, छत्रपती शिवाजी महाराज आणि या देशाचे संविधानकर्ते, राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, या सर्वांच्या चरणी माझे कोटी कोटी प्रणाम। आज जो देशामध्ये जो एक कल्लोळ माजलेला आहे, जो देशामध्ये एक अस्थिरता निर्माण झालेली आहे, अराजकता निर्माण झालेली आहे, त्याचं कारण म्हणजे भाजप सरकार। कारण जे जे काही चालू आहे भाजप सरकारचं, की निवडणूक लढवली ती कशी लढवली, सगळी दिशाभूल करून आणि मशीनमध्ये घोटाळा करून।
निवडणूक लढून सत्तेवर आल्यावर त्यांना असं वाटतं की आम्ही सगळं काही जिंकलो, आता कोणाचं काही चालणार नाही. आणि जेव्हा हे निवडून आले त्यांना हेच सिद्ध करायचं आहे की परत एकदा त्यांना मनुवाद आणायचं आहे. जर आज बघितलं निवडणुका झाल्यानंतर सगळ्या देशात, सगळ्या खेड्यापाड्यात, सगळ्या शहरामध्ये दंगली उसळलेल्या आहेत. प्रत्येक ठिकाणी दंगली उसळलेल्या आहेत आणि ह्याचं कारण म्हणजे भाजप सरकार आहे. दुसरा महत्त्वाचा मुद्दा जर म्हणला तर परभणीचं झालं. परभणीमध्ये बाबासाहेबांच्या पुतळ्याची संविधानाची विटंबना केली आणि त्यावेळेस सांगितलं की तो माथे फिरू आहे. तो माथे फिरू कसा काय असू शकतो? जर माथे फिरू असेल तर त्यांनी दुसरे काय करायला हवं, पण संविधानाची विटंबना करण्याचं हे कसं काय तो म्हणजे सांगतात की तो माथे फिरू. जे जे काम करतात त्यांना हे माथे फिरू सांगतात. माथे फिरणं हेच कसं काय दिसतं? त्यानंतर ज्या काय अन्याय अत्याचाराच्या घटना चालू आहेत आणि त्यानंतर एक लास्ट म्हणजे हे मोदी शहा म्हणतात की आंबेडकर 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 एवढं जर तुम्ही बोलता, इतका जर जप केला असता तर एखाद तुम्हाला स्वर्ग भेटला असता. आम्हाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जो धम्म दिलेला आहे त्यामध्ये नर्क नाही, स्वर्ग नाही, त्यामध्ये काहीही नाही. फक्त तुम्ही कल्याणकारी मार्गाने चाला आणि मध्यम मार्गाने चाला, त्यामुळे तुमचं कल्याण होईल आणि समाजाची प्रगती होईल. दुसरं महत्त्वाचं कारण म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची राज्यघटना दिलेली आहे, त्यावर हा देश चालतो आहे. पण त्यांना जे परंपरा चालत आलेली आहे ती मनुवादी परंपरा ह्यांना आणायची आहे. कारण ह्यांना समानता नको आहे, ह्यांना न्याय नको आहे, ह्यांना हक्क नको आहे. आज ह्यांना वाटतं की बाबासाहेबांनी फक्त मागास समाजासाठी केलं, पण हे त्यांचं चुकीचं आहे, हे त्यांनी डोक्यात घ्यावं. कारण आज ह्या देशातील जर मनुवादाचा विचार केला तर स्त्रियांना कुठलाही शिक्षणाचा अधिकार नव्हता, त्यांना बाहेर पडण्याचा अधिकार नव्हता. ओबीसी समाज, मागास समाज, शूद्र समाज त्यांना शिक्षणाचा अधिकार नव्हता. त्यांनी जर एखादा वेद ऐकला तर त्यांच्या कानात शिसं ओतलं जायचं. जर कुणी वेद बोलला तर त्यांची जीभ छाटली जायची. महिलांनी शिक्षणाचा अधिकार त्यांना द्यायचा नाही, हे मनुवाद आहे. आणि आत्ता मोदीला आणि शहाला विचारायला सांगायचं की ह्या देशातील प्रत्येक स्त्री ही मनुवाद मान्य करणार आहे का? कारण जर मनुवाद मान केला तर आज कुठल्याही स्त्रीला घराबाहेर पडता येणार नाही, शिक्षण घेता येणार नाही, नोकरी करता येणार नाही. हे आमच्या नावाने एवढं ओरडतात की ह्यांना सगळ्या सुविधा दिल्या. ह्याने हा विचार केला पाहिजे की आज सगळ्यापेक्षा जास्त उच्च शिक्षित स्त्रिया किंवा उच्च शिक्षणाच्या ज्या कामाच्या जागा आहेत त्या ठिकाणी कोण आहे? मागास समाजाच्या स्त्री आहेत की ब्राह्मण समाजाच्या स्त्री आहेत? ह्याची थोडीशी त्यांना लाज वाटली पाहिजे. कारण ज्या बाबासाहेबांची जी घटना आहे त्याला नकोच आहे, म्हणून यांचं हे सगळं राजकारण सगळं ढोंग चाललं आहे आणि काहीतरी करून देश पेटवायचा, अराजकता निर्माण करायची. बाबासाहेबांनी ज्यावेळेस घटना लिहिली तेव्हा सांगितलं होतं की मी घटना कितीही चांगली लिहिली, पण राबवणारे जर लोक चांगले नसतील तर घटना ती चांगली ठरणार नाही, पण राबवणारे लोक चांगले असतील तर घटना चांगली. त्यावेळेस दुसरा एक इशारा दिला होता बाबासाहेबांनी की आपण इंग्रजाकडून आपण देश घेतला, स्वतंत्र केला खरा, पण आपण जेव्हा हे देश स्वतंत्र केला तेव्हा ही देश स्वतंत्र टिकेल का ह्याची मला गॅरंटी वाटत नाही. कारण काय, जेव्हा आमचं सगळं सर्वस्व किंवा हा भारत देश एक धर्मवेडा देश आहे, इथे पूजेला खूप महत्त्व दिलं जातं, धर्माला खूप महत्त्व दिलं जातं आणि ते महत्त्व जर एखाद्या किती मोठा माणूस असू द्या त्याच्यापाशी जर आम्ही स्वतंत्र जर बहाल केलं आणि त्या पद्धतीनं जर आम्ही त्याचं हे केलं तर त्यानंतर ह्या देशामध्ये अराजकता आल्याशिवाय राहणार नाही आणि परत एकदा ह्या देशावर गुलामी, हे बाबासाहेबांनी त्याला सांगितलेलं. आणि बाबासाहेबांचा प्रत्येक शब्द आज खरा ठरतो, प्रत्येक शब्द खरा ठरतो. म्हणून ह्या लोकांना ते नको आहे. म्हणून आम्ही ह्या घटनेचा ह्या भारतातून, ह्या महाराष्ट्रातून, या देशातून सगळे निषेध करीत आहोत की बाबासाहेब आमचा आत्मा आहे, बाबासाहेब ह्या देशाचा आत्मा आहे. ह्या देशाला संविधान पाहिजे, ह्या देशाला बुद्ध पाहिजे, ह्या देशाला संत कबीर पाहिजे, ह्या देशाला महात्मा फुले पाहिजे, ह्या देशाला शाहू महाराज पाहिजे, शिवाजी महाराज पाहिजे. ह्या देशाला ह्यांचे गोळवळकर नको आहेत, ह्यांचे नथुराम गोडसे नको आहेत आणि ह्या देशाला मनुवाद नको आहे. तर आम्ही ह्यासाठी जर ऐकलं नाही तर आम्ही पूर्ण देशातून लढा उभारू आणि हा मी लढा पुढं नेऊ. आणि बाबासाहेबाच्या नावावर कुणी जर ही अशी चिखलपेच करायची किंवा गलिच्छ राजकारण केला तर ही आंबेडकरी समाज गप्पा बसणार नाही, त्यांचा समाचार घेतल्याशिवाय राहणार नाही. जय भीम, जय हिंद. जय भीम. आज आपण इथे जमलो आहोत. जे परभणीमध्ये जे कार्य म्हणजे हे झालेलं आहे, कृत्य झालेलं आहे त्या संदर्भात सूर्यवंशी ह्या भीम सैनिकाला त्याची कस्टडियल डेथ झालेली आहे. आणि ती कस्टडियल डेथ का झालेली आहे तर एका माथे फिरूने परभणीमध्ये संविधानाची विटंबना केली. त्या संदर्भात त्यांनी शांतीचं आंदोलन केले होते, पण तिथे कोम्बिंग ऑपरेशन करून त्या
एक LLB शिकणारा विद्यार्थी होता तो चांगला, त्याला कस्टडीमध्ये त्याची डेथ करण्यात आली, मारून एकदम हाणून मारून त्याची मृत्यू करण्यात आलेला आहे. एकदम अपवाद बोलतात ना, निगरून हत्या केली आणि निदेश त्या संदर्भात नाही ना मी जाहीर निषेध व्यक्त करत आहे. आणि तसेच हे झालं असतानासुद्धा अमित शहा जे गृहमंत्री आहेत आपल्या देशाचे, त्यांनी लोकसभेमध्ये बाबासाहेबांबद्दल असे वाईट वक्तव्य म्हटलेलं आहे की आंबेडकर 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 हे काय फॅशन झालेली आहे. अगर तुम्ही देवाचं नाव घेतलं असाल तर तुम्हाला स्वर्ग प्राप्त होणार. पण मला हेच त्यांना सांगायचं आहे अमित शहांना की तुम्ही आज संविधानामध्ये बसलेला आहात तर ते कोणामुळे आहात? बाबासाहेबांमुळे आहात, संविधानामुळे आहात. ज्या संविधानाची विटंबना करताय तुम्ही, बाबासाहेबांना मानत नाही, RSS मनुवादी विचार तुम्ही घेतलेले आहात, हे चुकीचं आहेत. तुम्ही बाबासाहेबांबद्दल असे वाक्य बोलले आहात, आम्ही तुमचा जाहीर निषेध करत आहोत. आम्ही मोदी सरकारला, भाजप सरकारला सांगत आहोत की त्यांना पदावरून काढून टाका आणि त्यांनी बाबासाहेबांची माफी मागितली पाहिजे. बाबासाहेब हे आमच्यासाठी देवच आहे. तुम्ही काहीही बोला पण तुम्ही त्यांचा कोणीही अपमान करायचा नाही. अगर हे म्हटल्यावरती फक्त आंबेडकरी जनता नाही, पूर्ण भारत देश पेटून उठेल. अगर त्यांचा राजीनामा त्यांनी दिलाच पाहिजे आणि त्यांची बाबासाहेबांची माफी मागितलीच पाहिजे अमित शहाने. एवढंच मी बोलू शकते.